श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रशंदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आज मी तुम्हाला अजून एका माझ्या मित्राची गोष्ट सांगणार आहे. त्याचा स्वामींबद्दलचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला मी विचारलं, तुझं नाव सांगितलं चालेल का? तो म्हणाला हो चालेल. त्याचं नाव रमाकांत केणी, माझ्या मित्राचं नाव. तर मी आणि तो एकाच बँकेत कामाला होतो आणि एका शाखेमध्येच होतो कामाला. तर आम्ही नेहमी आमची अशी स्वामींबद्दल चर्चा व्हायची, इथल्या गोष्टी अशा व्हायच्या. तेव्हा त्यांनी मला एक त्याचा अनुभव सांगितला, त्याला आलेला अनुभव त्यांनी सांगितला. तो मी तुमच्यासमोर आज ठेवतो. तो एकदा विरारला काही कामानिमित्त गेला होता. तिकडे त्याचं काम जेव्हा झालं तेव्हा तो परत आला आणि त्या दिवशी तो गुरुवार होता. आणि त्याचा असा नियम होता की दर गुरुवारी जो कुठेही असेल तर तो स्वामींच्या मठामध्ये, तिथे तो मठ बघायचा कुठे आजूबाजूला मठ आहे का, आणि मग तो स्वामींच्या मठात जायचा. हा त्याचा नियम असायचा की गुरुवारी तो न चुकता स्वामींच्या मठात जातो. तर तो एकदा विरारला गेला होता, त्याचं काम होतं तिथे. त्याचं काम वगैरे आटोपलं, संपलं आणि तो स्टेशनजवळ आला, विरारला आला. आणि त्याला तिथे मठ आहे की नाही हे माहीत नव्हतं. म्हणून त्याने एका व्यक्तीला तिथे विचारले, ते स्वामींचा मठ वगैरे आहे का, स्वामी समर्थांचा मठ. तर त्याला कोणी तसं काही उत्तर दिलं नाही. तर तिथे थोडं पुढे गेल्यानंतर त्याला एक रिक्षा दिसली. त्या रिक्षेच्या मागे श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं होतं. तर त्याने त्या रिक्षावाल्याला जाऊन विचारलं की स्वामी समर्थांचा मठ इथे कुठे आहे का? नाही, त्याला तो जिथे कामाला त्याचं काम होतं तिथे त्यांनी विचारलं होतं की इथे स्वामींचा मठ आहे का. तर त्याला सांगितलं होतं की स्टेशनला गेला ना तर इथे कोणालाही विचार, तुला कोणी सांगेल तिथे स्वामींचा मठ आहे. आणि म्हणून त्यांनी त्या रिक्षावाल्याला विचारलं की स्वामींचा मठ इथे कुठे आहे का? तो म्हणाला नाही, इथे माहीत नाही म्हणाला. तो म्हणाला, अरे तुझ्या रिक्षाच्या मागे तर श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. तो म्हणाला, असं लिहिलेलं आहे पण ते मला माहीत नाही म्हणाला कुठे मठ वगैरे आहे. तो म्हणाला, थोडासा निराश झाला. परत एक दोघांनी विचारलं तर कोणीच त्याला म्हणजे सांगितलं नाही की इथे मठ आहे वगैरे काय. इतक्या थोड्या वेळाने ना समोरनं एक वयस्कर व्यक्ती आली. ती व्यक्ती आली आणि त्यांनी त्यांना काही विचारलं नाही, म्हणजे केणीने, माझ्या मित्राने त्यांना काही विचारलं नाही. ती स्वतःहून आली आणि म्हणाली, तुम्हाला मठात जायचं आहे ना, स्वामींच्या मठात जायचं आहे ना? म्हणाला हो, स्वामींच्या मठात जायचं आहे. तर म्हणाले, समोरची रिक्षा उभी आहे ना त्या रिक्षामध्ये जाऊन बसा, त्याला तुम्ही काही सांगू नका, फक्त बसा, तो तुम्हाला घेऊन जाईल स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर म्हणाला ठीक आहे, त्याच्याकडे काही बोलू नका, तो घेऊन जाईल तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. हा गेला. तिथे काही फुटांवरती रिक्षा उभी होती. हा रिक्षाकडे गेला आणि रिक्षात बसला. रिक्षावाला त्याला घेऊन गेला. आणि आता त्या व्यक्तीने ती वयस्कर व्यक्ती होती, ती म्हणाली होती काय बोलायचं नाही, म्हणून तो काही बोलला नाही. त्याला वाटलं इथल्या रिक्षा ज्या असतील त्या मठाजवळच जात असतील, म्हणजे आपली शेअर रिक्षा असते किंवा अशा तिकडचा तो स्टॉप असेल, म्हणून त्याला असं वाटलं. रिक्षावाला त्याला घेऊन गेला. एका ठिकाणी जाऊन ती रिक्षा त्याने उभी केली आणि सांगितलं, ही जी समोरची गल्ली आहे, या गल्लीतनं जर थोडं पुढे गेला का तुम्हाला स्वामी समर्थांचा मठ दिसेल म्हणून. त्यांनी पैसे दिले, रिक्षावाला गेला. हा त्या गल्लीतनं पुढे चालायला लागला. ती गल्ली जशी थोडी निमुळती होती, म्हणजे एकदम मोठा असा रस्ता वगैरे नव्हता, साधी छोटी गल्ली होती. त्या गल्लीतनं तो जात होता. पुढे गेल्यानंतर त्याला एक झाड दिसलं, असं भव्य, म्हणजे एक भव्य झाड दिसलं. आणि त्या झाडाखाली एक व्यक्ती उभी होती, फेटा वगैरे घातलेली अशी उंच पुरी व्यक्ती उभी होती. तर त्याने ते दृश्य बघितल्यानंतर तो थोडा दचकला, म्हणजे थोडं घाबरला. तो मला असं सांगत होता की मी ते बघितलं आणि मी घाबरलो. आणि मग त्याने मला मनात विचार केला की असेल काय, आपण कशाला घाबरायचं, स्वामी आपल्याबरोबर आहेत. आणि तो तसाच त्या बाजूला बघितलंही नाही, तो तसाच पुढे निघून गेला. पुढे गेल्यानंतर काही अंतर कापल्यानंतर मग त्यांनी तिकडे कोणाला तरी विचारलं की इथे स्वामी समर्थांचा मठ आहे का? तर म्हणाले हां, थोडं पुढे गेल्यानंतर एक छोटी गल्ली आहे, उजव्या हाताला वळा, तिथे आत गेल्यानंतर तुम्हाला तिथे मठ मिळेल. थोडं पुढे गेल्यानंतर तिथे उजव्या हाताला एक गल्ली होती. तिकडे आत गेल्यानंतर त्याने बघितलं, तिथे बाहेर एक घराच्या बाजूला बाई बसली होती. तिला विचारलं, ती म्हणाली हो इथेच आहे, आतमध्ये जा म्हणून. म्हणजे ते घर, म्हणजे तो मठ जो होता तो घरगुती मठ होता, म्हणजे तो कोणाला सहजासहजी असा माहीतही नसेल कदाचित. आणि त्या मठामध्ये तो गेला, पाया वगैरे पडला, सगळं झालं. आणि नंतर तो निघाला. आता तिथून परत त्याला चालत यायचं आहे, जिथे रिक्षा त्यांनी सोडली होती तिथपर्यंत त्याला परत चालत यायचं होतं. तर तो चालत येताना
त्याच्या मनामध्ये ते झाड होतंच. म्हणजे आता येताना त्याला जे दृश्य दिसलं होतं, घाबरला होता, ते झाड आता तिकडनंच तो परत येणार होता. तर जेव्हा तो परत तिकडनं चालत येत होता तेव्हा तो मला म्हणाला की आश्चर्याची गोष्ट की ते झाडच तिथे नव्हतं आणि तिथे काहीच नव्हतं. म्हणजे त्याला जे झाड दिसलं होतं ते झाडच तिथे नव्हतं. मग ते येताना काय दिसलं, मला भास झाला की काय होतं हे त्याला कळेना. पण तो आला. मग त्याने मला सांगितलं की हा असा प्रसंग माझ्याबरोबर घडला. म्हणजे आणि ती व्यक्ती, जी म्हातारी व्यक्ती होती वयस्कर, ती जेव्हा त्याला सांगितलं की ह्या रिक्षामध्ये जाऊन बस आणि तो तुला घेऊन जाईल, आणि तेव्हा परत त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा ती म्हातारी व्यक्ती जी होती, वयस्कर व्यक्ती होती, ती त्याला दिसलीच नाही. मग तो मला म्हणाला की कदाचित स्वामींच्या रूपातच ती व्यक्ती आली असेल आणि म्हणजे माझं दर गुरुवारी मला मठात जायचं असतं म्हणून कदाचित मला मार्गदर्शन करण्यासाठी स्वामींनी कोणाला तरी पाठवलं असेल, असंच असू शकते. हा एक त्याचा अनुभव झाला. परत त्याने दुसरा एक अनुभव सांगितला. तो त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या मुलीच्या लग्नाला तो पत्रिका घेऊन मठामध्ये गेला होता मुंबईला. मग तो मुंबईलाच राहतो. तो मुंबईला कांदेवाडीच्या मठामध्ये पत्रिका घेऊन स्वामींच्या पुढ्यात ती पत्रिका ठेवण्यासाठी गेला मठात. मठामध्ये आला, त्याने पत्रिका वगैरे ठेवली, पाय वगैरे पडला आणि गेला. असेच काही दिवस गेले, म्हणजे 4-5 दिवस गेल्यानंतर एक मुलगा त्यांच्याकडे आला. भटुकला होता मुलगा, आणि तो आला आणि त्यांनी एक एन्व्हलप दिला त्यानं आणि सांगितलं, हा एन्व्हलप घ्या आणि देवापुढे ठेवा, देवाऱ्यात ठेवा म्हणून सांगितलं. आणि तो म्हणाला कोण आहे तो मुलगा आहे, मुलाला काय हे ओळखतही नव्हते, कोण होता काय माहिती. आणि तो आला तसा निघून गेला. त्याने तो एन्व्हलप घेतला आणि देवाच्या समोर ठेवला, देवाच्या पुढ्यात ठेवला आणि तो विसरला. काही 2-3 दिवसांनी त्याला आठवलं, अरे त्या मुलाने काहीतरी एन्व्हलप दिलं, ते आपण उघडून बघूया म्हणून. मग त्याने तो एन्व्हलप काढला आणि ते एन्व्हलप उघडला तर आतमध्ये अक्षता होत्या आणि श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं होतं. आणि त्याने त्याच्यामध्ये लिहिलं होतं, ज्या दिवशी तुमच्या मुलीचं लग्न असेल त्या दिवशी ह्या अक्षता तुमच्या लग्नाच्या त्या अक्षतामध्ये मिक्स करा आणि म्हणजे ह्या अक्षता वापरा म्हणून. आणि ते श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं होतं. आता हा मुलगा कोण, कुठून आला, काय, हे काहीच माहीत नाही, ओळखीचा सुद्धा नव्हता. आणि तो म्हणाला की कदाचित स्वामीच आले असेल छोट्या मुलाच्या रूपात, किंवा स्वामींनी कोणाला तरी पाठवलं असेल, कारण त्याला ओळखतही नव्हतं. आणि तो तिथे आला कसा, त्या घरी आला कसा, माझ्या घरी आला कसा, अक्षता त्याला हे सुद्धा माहिती नव्हतं की इथे लग्न आहे वगैरे, हे तरी त्याला कसं समजलं असेल. म्हणजे हा एक असा अनुभव त्याने माझ्या मित्राने मला सांगितला. आणि हाच अनुभव, हीच एक गोष्ट श्रीपाद श्री वल्लभांचं एक चरित्र आहे. श्रीपाद श्री वल्लभ सारामृत म्हणून श्रीपाद श्री वल्लभांचं जे चरित्र आहे, त्या चरित्रामध्ये 46व्या अध्यायामध्ये असा एक उल्लेख आहे की श्रीपाद श्री वल्लभांनी एका व्यक्तीला सांगितलं होतं की मी जेव्हा तुझ्या मुलाचं लग्न असेल तेव्हा मी कोणाला तरी अक्षता घेऊन तुझ्या घरी पाठवेन, त्या अक्षता तू तुझ्या मुलाच्या लग्नासाठी त्या अक्षता तू वापर आणि जो कोणी येईल त्याला दक्षिणा दे म्हणून. असा हा उल्लेख श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये आहे. तो 46व्या अध्यायामध्ये तो आहे. हा अनुभव तुमच्यासमोर मला सांगावासा वाटला, हा सांगितला. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.